नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी B.Pharm नंतर M.Pharm अर्थात मास्टर ऑफ फार्मसी पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी ॲडमिशन घेणार असतील तर M.Pharmच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये रजिस्ट्रेशनसाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे. रजिस्ट्रेशनसाठी डेट एक्सटेंड झालेली आहे, त्यामुळे बदललेलं वेळापत्रक कशा पद्धतीनं असणार आहे बघूया. का मुदतवाढ झालेली आहे तर लक्षात ठेवा, अनेक युनिव्हर्सिटी आहेत जसं की DBATO आणि अजून खूप साऱ्या युनिव्हर्सिटी आहेत, त्यांचे फायनल इयरचे रिझल्ट येणं असेल किंवा रिचेकिंगचे रिझल्ट येणं असेल, या गोष्टी बाकी आहेत. त्यामुळे रजिस्ट्रेशनसाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे. 6 ऑगस्ट 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. बदललेलं वेळापत्रक कसं आहे ते आपण बघूया. लक्षात ठेवा, रजिस्ट्रेशन हे तुम्ही 6 ऑगस्ट 2026 पर्यंत करू शकता. पुन्हा एकदा मुदतवाढ होऊ शकते कारण अजून बऱ्याच युनिव्हर्सिटीचे रिझल्ट बाकी आहेत. पण आत्ता ज्यांचं रजिस्ट्रेशन राहिलेलं त्यांनी वेळात रजिस्ट्रेशन करून घ्या. त्यानंतर 7 ऑगस्टपर्यंत तुम्हाला ई स्क्रुटिनी किंवा फिजिकल स्क्रुटिनी पद्धतीनं फॉर्म व्हेरीफाय करता येईल. 9 ऑगस्ट 2026 रोजी तात्पुरती गुणवत्ता यादी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येईल. अर्थात तुम्ही दिलेल्या डिटेल्स आहेत त्यानुसार त्यांनी ते मेरिट नंबर कास्ट कॅटेगरीनुसार दिलं जाईल. अर्थात त्यामध्ये तुमचं काही चुका झाल्या असतील, नाव, मार्क्स, कास्ट कॅटेगरी काही चुकलं असेल तर ते तुम्ही ग्रीव्हियन्स पिरियड 10 ऑगस्ट ते 12 ऑगस्टच्या दरम्यान करेक्ट करू शकता. आता एखादं डॉक्युमेंट नसेल, तुम्ही ओपनमध्ये फॉर्म भरल्यानंतर ते कन्वर्ट करू शकता. 14 ऑगस्ट रोजी या ठिकाणी फायनल मेरिट लिस्ट येईल. अर्थात जर वेळापत्रकात पुन्हा मुदतवाढ झाली नाही तर मग पुन्हा कॅप राऊंड अर्थात प्रवेश फेरी ज्यामध्ये तुम्ही कॉलेजची यादी देता ती प्रोसेस सुरू होईल. पण दरम्यान या ठिकाणी बघू शकता यांनी डॉलरचं साईन लावलेलं आहे 6 तारखेला, म्हणजे पुन्हा एकदा डेट एक्सटेंडही होऊ शकते. दरम्यान जे काही अपडेट येईल ते तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल. आणि तुम्ही ऑलरेडी B.Pharmची ॲडमिशन प्रोसेस करून M.Pharmला आता जात आहे तर तुम्हाला ही CETCLची वेबसाईट आहे ती कशी हँडल करायची, तिथं जाऊन कशा पद्धतीनं ह्या डेट्स वगैरे चेक करायच्या, रेग्युलर बेसिसवरती तुम्ही स्वतः ही वेबसाईट व्हिजिट करणं गरजेचं आहे. दरम्यान ज्यांचं रजिस्ट्रेशन राहिलेलं, ज्यांना ह्या गोष्टी माहीत नाहीत त्यांच्यासोबत ह्या डिटेल्स शेअर करा. तुमचे कोणी क्लासमेट्स असतील जे ॲडमिशन घेणार आहेत M.Pharm किंवा PharmD पोस्ट बॅक्युलरेट तर त्यांच्यासोबत ह्या डिटेल्स शेअर करायला विसरू नका. माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, सर्वांसोबत ह्या डिटेल्स शेअर करा. काही डाऊट्स असतील कमेंट करा, पुढच्या व्हिडिओमध्ये त्याची उत्तरं दिली जातील. धन्यवाद, थँक्यू.